मॅरेथॉनची तयारी. मुंबई मॅरेथॉन शर्यतीचा दिवस जवळ येत आहे. तिकडे बीजिंग एशियाड संपेल आणि इकडे मुंबई मॅरेथॉन सुरू होईल. पुरुषांसाठी खरी मॅरेथॉन जवळजवळ 42 किलोमीटर्सची आहे. परंतु 16 वर्षाखालील मुलांना 10 किलोमीटर्स, 15 वर्षाखालील मुलींना 5 किलोमीटर्स असं अंतर आहे. नियमावलीत उल्लेख नाही, पण 75 वर्षांवरील वृद्धांनाही मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यास मुभा आहे. त्यांच्यासाठी ही मॅरेथॉन सुटसुटीत 2.25 मीटर्सची असेल. या महापौरांच्या मुंबई मॅरेथॉनसाठी प्रीमियर, मारुती यांसारख्या गाड्यांची अत्यंत आकर्षक बक्षिसं ठेवली आहेत. क्रीडाप्रेमी आणि उत्साही असलेल्या कुठल्याही नागरिकाला शर्यतीत भाग घेण्याचा मोह पडावा अशी. तिकडे मॅरेथॉन शर्यतीची तयारी जोरात सुरू आहे आणि इकडे स्पर्धकांची तयारीही उत्साहानं आणि चिकाटीनं सुरू झाली आहे. भल्या सकाळी, कडकडीत दुपारी, मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून संध्याकाळी, एवढंच नव्हे तर रात्री अपरात्रीही वेगवेगळ्या वयाचे लोक दीर्घ श्वासोच्छ्वास करीत ताठ मानेने आणि गंभीर मुद्रेने रस्त्यातून धावताना दिसतात. याआधी फक्त मील सुटली की इतक्या मोठ्या संख्येने लोक धावताना दिसत. ही तयारी आपण समजू शकतो. मेहनत, ट्रेनिंग, सराव यांची आवश्यकता आहेच, पण काही जणांनी मात्र ही शर्यत काय वाटेल ते करून जिंकायचीच असा विडा उचलला आहे. त्यासाठी त्यांच्या काही गुप्त योजना आहेत असं नुकतंच कळलं. योजना नियमबाह्य आहेत का ते मात्र कळलं नाही. संजू पटावकर, वय वर्ष 13, इतर स्पर्धकांचं लक्ष विचलित करायला एक युक्ती करणार आहे. महापौरांच्या बंगल्यावरून मुलं धावत माहीमपर्यंत गेली की तिथे शीतळादेवी मंदिराकडे सोनम आणि माधुरी दीक्षित या सिनेमा नट्या स्पर्धकांना घाम टिपण्यासाठी नॅपकिन्स देत असल्याची भूल उठविण्यात येईल. स्पर्धक तिकडे गेले आणि जाणारच की संजूला मोठा लीड मिळेल आणि तो शर्यत जिंकेल. राजेंद्र बनसोडे तरुण विभागात धावणार आहे. उत्तेजक, स्फूर्ती देणारी पेय धावताना न पिण्याविषयी काही नियम नसल्यामुळे दादरला ग्लुकोज घातलेलं लिंबू पाणी, पुढे सायनला हॉर्लिक्स, परळला कपिल देवला स्टॅमिना देणारं बूस्ट तो घेईल. कुटुंबातील मंडळी हातात ग्लासेस घेऊन त्या जागी तयार राहणार आहेत. वरईला शेवटच्या टप्प्यावर इतर धावणारे प्रचंड दमलेले असताना ऑलिम्पिकमध्ये बेन जॉन्सनने घेतलेल्या स्टेनाझोलालनं उत्तेजित होऊन घोड्यासारखा उधळेल. इतर स्पर्धकांना मागे टाकून मॅरेथॉन जिंकेल. वृद्ध स्पर्धक सायबा रांगणेकर, वय 80, यांची गुप्त योजना फारच वेगळी दिसत आहे. साहेबांचे जुळे भाऊ रायबा सावंतवाडीला असतात. दोघेही सारखेच दिसतात. त्यांचे मावस भाऊ भालबा रेडकर आणि साहेबांमध्येही बरंच साम्य आहे. 2.25 मीटर्सच्या मॅरेथॉनमध्ये सायबा रांगणेकर लोकरीची माकड टोपी, जाड चष्मा, काळा कोट, धोतर घालून फक्त 1.25 मीटर धावतील. तिथे ते फुटपाथवरच्या गर्दीत पाणी प्यायला जातील. लगेच रायबा रांगणेकर गर्दीतून बाहेर पडतील. तशाच मिशा, तशीच माकड टोपी, तसाच चष्मा, कोट अशा पेहरावात ते पुढचा 1.25 मीटर धावतील. मग त्यांच्या कमरेत उसण भरेल. त्यांना बाजूला नेलं की त्यांची जागा भालबा रेडकर घेतील. सेम ड्रेस. आणि बाकीच्या थकलेल्या वृद्धांना कुठल्या कुठे टाकून हिरो होंडा जिंकतील. या तिघांच्या या योजना अत्यंत गुप्त असल्यामुळे एवढ्यात कुठं बोलू नका हं.
मॅरेथॉन स्पर्धा शिवसेनेच्या महापौरांची असल्यामुळे हा इतका गनिमी कावा चालेल असं त्यांना वाटतं. धन्यवाद.